जळगाव जिल्ह्यातील एका कंपनीमध्ये काम करणारी एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेच्या मुलीची तब्येत बरी नसल्यामुळं तिची पोरगी आजारी असल्यामुळं त्या महिलेनं काही दिवस सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं. म्हणून ती सुट्टी घेण्यासाठी त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली होती आणि सांगू लागली की तिच्या पोरीची तब्येत खराब आहे, काही 2-4 दिवस तिला सुट्टी हवी आहे. जेव्हा त्या महिलेनं त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडं सुट्टी मागितली तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी त्या महिलेला म्हणला, तू तर दिसायला खूपच सुंदर आहेस, मला तू खूप आवडतेस. तू एक काम कर, 2 दिवसाची काय, तू 10 दिवसाची सुट्टी घे, पण मात्र त्या अगोदर तू मला खुश कर, मग मी तुला 10 दिवसाची सुट्टी देतो आणि त्याची पगारही कापत नाही. असं तो त्या महिलेला म्हणला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील बांभोरी मधल्या एका कंपनीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे, जी महिला त्या कंपनीमध्ये काम करत होती आणि त्या ठिकाणी काम करत असताना तिला 1 दिवस सुट्टी पाहिजे होती, कारण की तिच्या पोरीची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली होती, ती आजारी होती. म्हणून सुट्टी घेण्यासाठी ती महिला त्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेली आणि म्हणली, मला 2-4 दिवसाची सुट्टी हवी आहे, पोरीची तब्येत बरोबर नाही म्हणून मला सुट्टी पाहिजे. मग असं म्हणल्यानंतर तो अधिकारी तिला म्हणला की तू तर दिसायला खूपच सुंदर आहेस, तू मला मोठ्या प्रमाणात आवडतेस, तू एक काम कर, तुला मी 2 दिवसाची काय 10 दिवसाची सुट्टी देतो, त्याची पगारही कापत नाही, पण मला तू खुश कर. मग असं खुश कर म्हणल्यानंतर जेव्हा त्या महिलेनं त्याला विरोध केला तेव्हा त्या अधिकाऱ्यानं त्या महिलेला पकडलं, तिच्या कानफाटीमागं तिच्या कानशिलात एक चापट मारली आणि तसं म्हणून तिच्यासोबत त्या ठिकाणी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला. आता हा सगळा प्रकार केल्यानंतर, तिच्यासोबत नको ते कृत्य केल्यानंतर त्यानं त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं, सगळं काही शूटिंग केलं आणि तेच व्हिडिओ तिला दाखवून ब्लॅकमेल करून इथून पुढं अशाच पद्धतीनं संबंध ठेव म्हणून तिच्यावर दबाव सुद्धा टाकला. आता त्या कंपनीमध्ये असलेल्या ज्या काही महिला आहेत, इतर तरुण्या आहेत, त्यांना सुद्धा तू माझ्याकडं पाठव, मी तुझ्यावर रागावणार नाही, तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही, असं सुद्धा तो त्या महिलेला म्हणला. मग असं सगळं त्या म्हणल्यानंतर ती महिला मोठ्या प्रमाणात घाबरली होती, कारण की त्या अधिकाऱ्याचे काही गुंड मित्र होते, काही राजकीय संबंध होते, या सगळ्या गोष्टींचा दबाव त्या महिलेवर टाकला आणि तो त्या महिलेबरोबर अशाच पद्धतीनं करू लागला. बघता बघता हा सगळा प्रकार मागचे 7 महिने चालला आणि 7 महिने प्रकार चालल्यानंतर त्या महिलेला आता या सगळा प्रकार सहन झाला नाही, कारण की ती या संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात वैतागली होती, कंटाळली होती. म्हणून तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला, त्यांना विश्वासात घेतलं आणि तात्काळ जवळचं धरणगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि धरणगाव पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि त्या आरोपी अधिकाऱ्याविरोधात रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकरण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. त्याच्यामुळं या ज्या संपूर्ण प्रकार वाढत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.